मानवाला सध्या संगती चांगली राहिली नाही. ताई, ह्या इकडं बघा, ह्या लेकराला गप्प करायचे, कशानं गप्प होईल? आता माझ्या बहिणी बसल्या तिथं. ह्या लेकराला गप्प करायचे, गप्प करायचे, गप्प. काय दिल्यास गप्प होईल? खरं सांगा, तुम्ही बोलू नका कोणी. एवढे पैसे दिल्यास नाही. चांगल्या माणसाजवळ नेऊन मुख्यमंत्र्याला भेटविल्यास नाही. कोणी सांगेल मला, उत्तर देईल? लेकरू गप्प करायचंय तर काय द्यावं लागेल त्याला? आई पाहिजे. मी त्याच्या पलीकडे जाऊन बोलणार आहे. सांगू, आजच्या लेकराला कदाचित आई नसली तरी चालेल. माझी माय, आता काय बक्षीस देऊ? आता कुणाला पडलंय आई बापांचं, कुणाला पडलंय आई वडिलांचं? अरे आई वडील नसले तरी चालतील. लहान लेकराला गप्प करायचं असेल तर फक्त मोबाईल. रोज एक कंपनी रोज एक मोबाईल लॉन्च करते आहे, रोज एक. हो, आणि तरुण अवस्थेत आलेल्या पोराला जर शांत करायचं असेल, बोला ना, मी काही वेगळं बोलत नाही ताई. तरुण 20 वर्षाच्या पोराला जर शांत करायचं असेल, बायको लागते विठाला चुकून बोललो का काही? मायबाप नसले तरी चालते, बायको असली पाहिजे. हे कसं मान हलवले बघा नाही मध्ये बसून सारखे. काय करायची मायबापाला? एक सांगू, संगती मायबापांची नाही मिळाली. या जगात जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल, संगतीला फार महत्त्व आहे. मला वाटतंय गड्या, देवाची संगती केली तर गती मिळेल. देवाची संगती केली तर गती मिळेल. संतांची संगती केल्यानंतर सद्गती मिळेल. आणि संसारातल्या लोकांची संगती जर कराल तर अधोगतीच मिळेल. अधोगतीच्या पुढं काही मिळणार नाही. महाराज म्हणायचे, माधव महाराज शास्त्री म्हणायचे, मी ऐकलेत काही कीर्तनं, बायकोच्या संगतीत फजिती, देवाच्या संगतीत गती आणि संतांच्या संगतीत सद्गती. विठाला विठाला संगतीचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. ऐका, अर्धा तास अभंगावर बोलणार आहे, उरलेली 40 मिनिटं काल्याच्या सेवेवर. परवा मला वाटतं दीपक महाराज, कधी आपण दादरला कीर्तन होतं मुंबईला, आमच्या दीपक महाराजांचं फार असते, वेगवेगळे शर्ट खरेदी करायचे. याच जन्मात मिळते ते म्हणते मला, गुरुजी याच जन्मात मिळते, चला चला म्हणला. ते ताज हॉटेल, लई लोक सांगते ताज हॉटेल बघायचे. जाता जाता इथं तुमच्या अंबाजोगाईला चहा प्याला, इतका सुंदर चहा दिला त्यांनी, इतका सुंदर, वारकरी हॉटेल आहे, इतका सुंदर चहा दिला महाराज. तृप्त झालो मी ते चहा पिऊन. प्युअर दुधाचा, प्युअर म्हशीच्या ताज्या दुधाचा. इथं चहा पेला. बिचाऱ्यानं तिघाच्या चहाचे 30 रुपये घेतले. नीट आहे का दादा? मुंबईत गेल्यानंतर हे म्हणला, मी म्हणलं हो ते हॉटेल थोडं महाग असते, असं तसं ताज हॉटेल, परदेशातले लोक असतात. हे म्हणला महाराज जाऊ द्या ना, पुन्हा पुन्हा बघायला मिळणार आहे का, जीवाची मुंबई करून घेऊ. दीपक महाराजांनी सांगितलं ताज हॉटेलमध्ये जाऊन फक्त चहा पिऊ. ते चहा पेल्यानंतर माझं तोंड इतकं घाण पडलं दादा, तोंडाला चवच राहिली नाही, चवच गेली, करपट करपट. दीपक महाराजाला म्हणलं, दीपक अरे काय फसविलंस म्हणलं, तिथं चहा जाऊ द्या म्हणले, काय फरक पडतात, तिथे 30 रुपयाचा पेलता, इथं 30 रुपयाचा. मी म्हणलं तसला चहा नव्हता, तितका सुंदर चहा, मला त्याची 1% सुद्धा बरोबरी वाटली नाही. आता मौल्यानो ऐका, बिल द्यायला गेले दीपक महाराज तिघाचं, 1200 रुपये बिल झालं. 3 चहाचं बिल किती? ताज हॉटेलमध्ये कधी गेलात का नाही? जाऊन एकदा चहा प्या. 1200 रुपये. दीपकला घाम सुटला, म्हणला महाराज पैसे माझ्याजवळ चिल्लर नाहीत तेवढे.
1000 रुपये माझ्याकडून घेतले, 200 रुपये त्यानं टाकले, बिल दिलं, 1200 रुपये दिले. मी म्हणलं चहा ते चांगला होता का हा चांगला आहे? नीट लक्ष द्या. दीपक महाराजांनी सांगितलं ह्याच्यापेक्षा 100 पटीनं तो चहा चांगला होता. आता ऐका, 10 रुपयाच्या चहाची किंमत ताज हॉटेलमध्ये गेल्यानंतर तोच चहा, तीच पत्ती, तोच चहा, त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाचा, कमी चवीचा चहा जर फक्त ताज हॉटेलच्या संगतीनं 400 रुपयाचा एक ग्लास होत असेल, तसं माणसाचं महत्त्व वाढवायचं असेल तर संगती मोठ्यांची करावी. तुम्ही कोणाच्या संगतीत आहात त्याच्यावरून तुमची किंमत केली जाते. 4 पत्र्याच्या पानटपरीवरचा तोच चहा जर ताज हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर 400 रुपये त्याची किंमत होत असेल तर तुम्ही कितीही विद्वान असलात, पण भंगार लोकांच्या संगतीमध्ये राहिलात तर तुमची किंमत तेवढीच होणार आहे. लक्ष द्या भाऊ, तुम्ही अशा ठिकाणी गेलात, सुखदेव महाराज, अशा ठिकाणी तुम्ही गेलात आणि अशांच्या संगतीमध्ये गेलात, भलेही तुम्हाला मानपान दिला त्यांनी, त्या नेणाऱ्यांनी, पण तिथं गेल्यानंतर तुमच्या पॉकेटात 200च्या वरी पैसे घातले नाहीत. त्या लोकांच्या संगतीत गेलात आणि अशा लोकांच्या संगतीमध्ये गेलात मोठ्या माणसाच्या, तुम्ही चाल न म्हणताय 1000 रुपये पॉकेटात असतील. फक्त संगतीवर माणसाची प्रगती आणि संगतीवरच माणसाची अधोगती अवलंबून आहे. मग कोणाची संगत करावी? एकतर देवाची मिळणं कठीण आहे, मग संतांची संगती करावी. ऐका, पतन उद्धारे संगाचा महिमा तेजुनी आत्मा शुद्ध सेवी, तेजुनी आत्मा शुद्ध सेवी. पतन उद्धार संगाचा महिमा तेजुनी अधमा शुद्ध सेवी. अधमाची संगती करू नये. कितीही चांगली बाई असू द्या, कितीही पवित्र पतिव्रता स्त्री असू द्या, आणि कदाचित एखाद्या वेळा जर ह्या लोकांनी त्या पतिव्रता स्त्रीला एखाद्या व्याभिचारी बाई सोबत जर पाहिलं, 100% आयुष्यभर सांभाळलेलं पतिव्रते पण फक्त एकदा केलेल्या संगतीमुळे, तशा बाईच्या संगतीमुळे खलास. हा परिणाम कशाचा आहे तर संगतीचा आहे. 6 महिने लाल बुंद दिसणारा साप महिन्यासाठी सीताफळीच्या झाडावर चढला तर एका महिन्यात मला वाटतंय लालपणा जाऊन हिरवेपणा येतो त्याला, आणि तो सुद्धा हिरवागार दिसायला लागतो. दादा, किती संगतीचं महत्त्व आहे. कैकेयी सारखी चांगली स्त्री रामायणामध्ये तुम्हाला शोधून सापडणार नाही. रामावर प्रेम करण्यासाठी या जगात जर कोण शोधावं लागेल तर ती कैकेयी. संगत का रंग, संगतीचा रंग फार विचित्र असतो. जसा संग तसा रंग चढतो. बरोबर आहे महाराज. कैकेयी मंथरेच्या संगतीत थोड्या काळासाठी गेली, बदनाम होऊन बसली. नाही तर रामावर तेवढं प्रेम, कैकेयी इतकं प्रेम रामावर दुसरी कुणी केलं नाही, कौशल्यानं सुद्धा नाही. स्वतःचे मुलं कैकेयी माहेरला पाठवून द्यायची भरत आणि शत्रुघ्नाला, आणि रामचंद्राला मांडीवर घेऊन दिवसभर बसायची ती कैकेयी. पण फक्त मंथरेच्या थोड्या काळाच्या संगतीने बदनाम झाली. विठाला रे
बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी। हरि चरणन में जाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। असेल तर संतांच्या संगतीत आलं पाहिजे। याचं कारण मला सांगा, या जगात भिंती कमी आहेत का? भिंती कमी आहेत? चीनची भिंत जगामध्ये सगळ्यात लांबीची आहे, तेवढी मोठी भिंत कुठंच नाही सर महाराज। भिंती काय कमी आहेत का? का आळंदीतलीच ती भिंत, त्या चौकात ठेवलेली भिंत काय फार मोठी आहे का? फार चांगली आहे का? लाखो भिंती आहेत, पण लोक जाताना ह्या कुठल्याच भिंतीच्या पाया पडत नाहीत हळदी कुंकू लावून। दादा पडतेत का? नाही। पण क्लास 1 अधिकारी असू द्या, मंत्री असू द्या ना, कितीही श्रीमंत असू द्या, आळंदीला गेल्यानंतर त्या एवढ्या मला वाटतंय पडक्या भिंतीच्या पाया पडल्याशिवाय, चलत चलत तरी दुरून तरी दर्शन घेतल्याशिवाय, दगडाच्या आणि मातीच्या बघा आता लोकांनी भिंत एवढी पवित्र मानली की दादा म्हणालेत बाबा त्या भिंतीच्या मातीसहित लोकांनी खाऊन टाकलं। आळंदीला जा गेलेला माणूस त्या भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही। त्याचं कारण ऐका, ज्या भिंतीला, चिखल मातीच्या भिंतीला ज्ञानोबारायांसारख्या संतांचा हात लागला, नुसता हात लागला, मला वाटतंय त्या भिंतीचं दर्शन क्लास 1 अधिकारी घेत असतील, त्या भिंतीचं दर्शन मुख्यमंत्री घेत असतील, त्या भिंतीसाठी सप्ताह करावा लागत असेल, तर संगत किती महत्वाची आहे। एखाद्या संतांचा हात जर दगडाला लागला तर त्या दगडाचा सप्ताह, बरं एक सांगू, रेड्याचा देव होणे, रेड्याचा देव होणे आणि देवरूप असलेल्या माणसाचा रेडा होणे, याला जर काही कारण असेल तर फक्त संगती। ज्यांनी ज्ञानोबारायांची संगती केली, ज्ञानेश्वरीची संगती केली, ते माणसं देवरूप होऊन गेले। आमच्यासारख्याला 5-50 ओव्या पाठ नाहीत, तर आमच्यासारख्या माणसांचं दर्शन हजारो लोक लाईनला उभारून घेत असतील। कथा चालू असताना हजार लोक जर रांग लावून दर्शन घेत असतील आमच्यासारखं, 50 ओव्या आम्हाला पाठ नाहीत ज्ञानेश्वरीच्या, मला सांगा दादा काय महात्म्य असेल की ज्ञानेश्वरीचं प्रत्यक्ष ज्ञानोबाराय वेगळे, प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं दर्शन वेगळं, पण त्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श एखाद्या ओवीचा जर आम्हाला झाला तर आमच्यासारख्या अधम असलेल्या माणसाला एवढं महत्त्व जर प्राप्त होत असेल तर त्या ज्ञानोबारायांची संगती किती महत्त्वाची असेल। रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर रेडा वेद बोलू लागतो, हे मूर्खांना कधी कळावं। रेड्याचा सप्ताह होतो आणि आमच्यासारखे महाराज जाऊन तिथं लोटांगण घालतात। रेड्याचा देव होऊन बसला आणि ज्यांच्या जीवनात कधी ज्ञानेश्वरी आलीच नाही, ज्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरीची ओवी कधी आलीच नाही, ज्या माणसाचा स्पर्श कधी ज्ञानेश्वरी गाथ्याला झालाच नाही, ते माणसं असून रेड्यासारखे आहेत। सया प्राण्याच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही, तयाची ती आली काही मरण नाही। विठाला विठाला विठाला
संगतीचं एवढं महत्त्व आहे. मला तर शेवटचं असं सांगावं वाटायलंय, देवा हो, तुमचा जर आत्मोद्धार व्हायचा असेल, थोडं मोबाईल बाजूला ठेवा, थोडं टी व्हीचं बटन जरा बंद करा. माता माऊल्यांनो, नुसते घंटाभर देवच चोळू नका. कधीतरी तोडकं मोडकं वाचता येत असेल, ज्ञानेश्वरीचं पुस्तक जवळ ठेवा. उगत तुटकं मुटकं वाचता येत असेल, हरिपाठाचं पुस्तक जवळ ठेवा. कधीतरी झोपताना तरी पडल्या पडल्या एखादा अभंग ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा, संतांचा एखादा अभंग आपल्या मुखातून बाहेर पडावा. असं काहीतरी करा. पेपर वाचण्यापेक्षा, मोबाईलवर व्हॉट्सअप पुराण पाहण्यापेक्षा, इंस्टाग्राम पाहण्यापेक्षा कधीतरी ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात ठेवून एखादी ओवी जर तुमच्या जीवनामध्ये आली, सांगू, दारू पिणाऱ्या माणसाच्या हातात हात एकदा गेला रे गेला. सर, दारू पिणाऱ्या माणसाची संगती एखाद्या माणसाला लागल्यानंतर तो जसा दारू प्यायला लागतो, दारू पिणारा तो मनुष्य मरून गेला तरी हा दारू सोडित नाही. तसं एखाद्या ज्ञानेश्वरी वाचकाजवळ कधीतरी जाऊन बसा. ज्ञानेश्वरी वाचणाराची संगती एखाद्या दिवशी जर तुम्हाला लागली आणि तुम्ही जर ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडून बसला त्याच्या संगतीनं, जर संगतीत आल्यानंतर दारू पिणाऱ्याच्या संगतीत दारू पित असेल मनुष्य, तंबाखू खाणाऱ्याच्या संगतीत राहिलेला माणूस जर तंबाखू खात असेल, शिव्या देणाऱ्याच्या संगतीत आलेला मनुष्य जर शिव्या द्यायला शिकत असेल, मला वाटतंय ज्ञानेश्वरी वाचणाराच्या संगतीमध्ये आलेला मनुष्य ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या वाचायला शिकला. दारू पिणारा आपणाला जो शिकवतो, तो शिकवणारा मेल्यानंतर सुद्धा माझी दारू जर सुटत नसेल त्याच्या संगतीत राहिल्यामुळे, मला वाटतं गडे त्या ज्ञानेश्वरीत प्रत्यक्ष प्रत्येक ओवीत ज्ञानोबाराय आहेत. जर तुमचं बोट त्या ओवीवरून फिरत असेल आणि कदाचित एखाद्या वेळी ज्ञानोबारायांनी तुमचा बोट जर असं धरलं असेल, एक सांगू, तुम्ही फक्त बोट फिरवा. ज्ञानोबारायांनी एकदा जर बोट धरलं तर तुम्हाला या भवाच्या पलीकडे नेल्याशिवाय ज्ञानोबाराय बोट सोडितच नाहीत. संतांचा असा आहे महाराज, एकदा संगतीत आला की त्याचा उद्धार करणे. शास्त्रामध्ये 2 न्याय आहेत, मार्जरजन्य न्याय आणि मर्कटजन्य न्याय. मार्जरजन्य न्याय हे संत आहेत आणि मर्कटजन्य न्याय हा देव आहे. देव म्हणतो आलास ये, बसलास बस, निघालास निघ, जायलास जा, तुला गरज असेल तर बस, तुला थांबायचं असेल तर थांब. पण संत म्हणतात एकदा तू माझ्याजवळ आलास आणि माझं बोट धरलंस, आता मी तुझा उद्धार केल्याशिवाय तुझं बोट सोडणार नाही. आणि ज्ञानोबाराय तुमचं बोट सोडणार नाहीत. तुम्हाला पार लावल्याशिवाय, या भवाच्या पलीकडं नेल्याशिवाय तुम्हाला ते सोडू शकत नाहीत. ही ज्ञानोबारायाची किमय आहे. म्हणून कधीतरी ज्ञानेश्वरीच्या संगतीत या, गाथ्याच्या संगतीत या, गीतेच्या संगतीत या. गीता भागवत करीती श्रवण, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. जर तुकोबाराय म्हणत असतील की मला अशा साधकाची सेवा घडावी देवा, हे जर तुकोबारायांचं प्रमाण असेल तर मग ते आम्हाला कधी सोडतील? कधीच सोडू शकत नाहीत. आमचा उद्धार तिथंच आहे. कोणाच्याही नादी लागू नका, कोणाच्याही संगतीत जाऊ नका, आपलं भलं होणार नाही. म्हणून फक्त संगती करावी तर संतांची करावी. अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, तुम्ही आत्ता कुणाच्या जवळ बसलायत?
याच्यावरून तुमची किंमत केली जाते. तुमच्यासारखेच माणसं असे मोठमोठे फेटे असलेले बैठकीत बसायचे, बरोबर आहे. पण काही माणसं महाराज सतत मागे बसण्यात धन्यता मानतात. कीर्तन इथं चालू असतं, समोर येऊन बसणारच नाहीत. शहाणे असतात ते. अरे आम्हाला काही नको येऊ दे, आम्हाला एखादा अभंग पाठ नसू दे, पण महाराजांच्या समोर येऊन बसतात. शहाणे असतात. कधी एखाद्या माझी नाही, पण कधी एखाद्या महाराजाची दृष्टीपात तुमच्यावर होईल. कधी डोळ्यानं एखाद्या नजरेनं त्यांचा जर दृष्टीपात झाला, कायमचं अज्ञान निघून जाईल, कायमचं. मला वाटते कर्णासारखा उदार, कर्णासारखा शूर दुसरा कोणी नव्हता. फक्त संगतीत गेला दुर्योधनाच्या, म्हणून वाटोळं झालं, बाकी काहीच कारण नाही. सांगू का, अंगठा भादर माणसं, अंगठा छाप माणसं या देशामध्ये मंत्री झालेले आहेत. ज्यांना कसलंच लिहिता वाचता येत नव्हतं ते मंत्री झालेले आहेत. त्याला कारण काय होतं? फक्त चांगल्याची संगती, हेच कारण होतं, दुसरं काहीच कारण नव्हतं. माय नवऱ्याच्या संगतीत किती दिवस राहिल्यानंतर सुखी व्हाल? मी नवरे सोडा म्हणी ना कुणाला, बरं का, कृपया तसा. किंवा बायकोच्या संगतीत किती दिवस, रात्रंदिवस बायकोजवळ बसल्यानंतर आणि बायकोच्या संगतीत गेल्यानंतर आपला उद्धार होणार आहे? बोला बोला. पण ते सोडून येऊच वाटत नाही, कीर्तनाला सुद्धा येऊ वाटत नाही. चाल झाली, किती गोड चाल गायली, अरा काय सुंदर स्वर लावले हो तुम्ही, लय उशिरा आलात. त्या स्वरांच्या सानिध्यात त्या संगतीत राहायला पाहिजे होतं आपण. इतके सुंदर भजन झालं सुरुवातीला. काय होतं, एक दृष्टांत देतो, संगतीवर बोलत राहिलो तर दिवस जाईल. हो दादा, वाल्यासारख्या एका कोळ्याला बायको बी असावी गडे, पण तशी असावी. वाल्याच्या बायकोसारखी बायको मला पुन्हा जगात पाहायला मिळाली नाही. लक्ष द्या, कारण माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून मी अनेक रामायण, मला फार छंद आहे रामायणाचा. ती जीवनाची संहिता आहे रामायण म्हणजे. दादा, बायको असावी तुलसीदासांच्या बायकोसारखी, बायको असावी वाल्याच्या बायकोसारखी. एवढा नराधम असलेला वाल्या, एवढा मोठा डाकू असलेला वाल्या, तशी बायको मिळाली ना ज्याला, त्याचं भाग्य उजळलं म्हणून समजा. असते एखादी माता माऊली, माय तुमचा नवरा कुठं कुठं लबाड्या करून, किती कर्ज काढून, कुठून कुठून कशा कशा पद्धतीनं आणायला आणि तुम्हाला घालायला, कधी विचारलंय का माय नवऱ्याला? मालक, कालच रुपया नव्हता बाजारला आणि आज एवढे पैसे कुठून आले? कधी विचारले तुम्ही? विचारा, हो विचारा. विचारूच देत नाही म्हणावा मला. कधीतरी गोड बोला, विचारा. मालक, हे बरं नाही. दुसऱ्याच्या मुंड्या मोडून आपली लेकरं नीट जगणार नाहीत मालक. कधीतरी म्हणा, हे कुठून यायलंय? भाऊ, जेव्हा नारद आणि वाल्याला घराकडं पाठवलं, तुम्ही माझ्या मागं उभा राहा, मलाच तुमचं रक्षण करावं लागलं. ते पुढं पुढं चालेल. संगतीत आलं की असं असते, याला म्हणायचं संगती. बघा ते माणूस, मी म्हणलं काय छान माणूस आहे, संगतीत आला की माझ्या पुढं चालला का नाही, यालाच म्हणायची संगती. कसले वाल्यासारखे. आज नारदाचं मंदिर नाही, नारदाचं नाव घेतलं जात नाही, पण वाल्मिक ऋषीचं नाव नारदापेक्षा जास्त घेतलं जाते. बाकी बोलू का, त्याच्या पुढचं बोलू का? नारदानी सांगितल्याप्रमाणे देवाला वागावं लागलं नाही, पण वाल्यानी सांगितल्याप्रमाणे देवाला वागून दाखवावं लागलं. याच्या पलीकडे काय असते अजून? नारदाची 2 मिनिटाची नवे एकाच मिनिटाची संगती वाल्याला घडली, आणि वाल्याचा एका मोठा डाकू, एक देशातला मोठा साधू झाला. हे जर कशानं होत असेल तर फक्त संगतीनं. आणि बायकोही तशीच मिळावी, वाल्याच्या बायकोसारखी. अहो, घरी गेल्याबरोबर वाल्याच्या बायकोला वाल्यानं विचारलं, अगं एवढे लोक मारले मी,
एवढं लुटून आणलं, एवढा ऐशो आराम, काय ती 50-60 हजाराची सोनी कंपनीची टीव्ही. अगं तुला 35 हजाराचा मोबाईल V27, आता कोणता आलाय दीपक? V29. तुला 35 हजाराचा मोबाईल, प्रत्येक लेकराला 35 हजाराचा मोबाईल. दादा जरा थोडं अजून एक बोलतो सर, अजून एक बोलतो. मला वाटतंय माझ्या गावातलं बोलतो. माझ्या गावात जवळपास 400 घर आहेत. माझ्या स्वतःच्या घरात 5 माणसं आहेत. त्या 5ही माझे लेकरं, नवरा बायको, आम्ही प्रत्येकाला या घरी मी आमंत्रण देतो तुम्हाला. माझ्या माता मावल्या या, तुम्ही या बाबा, सगळे या घरी, या बघा एकदा या. जर महाराज लोक साधना करीत असतील तर त्यांना गावाला बोलवा. ते काही मायबापाची सेवा करीत असतील तर गावाला बोलवा. उगाच बोलून काही त्यांच्या शब्दाचा परिणाम होत नसतो. वागलं पाहिजे आधी नक्की, क्रिया करून दावी ती अंगी. माझ्या घरातल्या 5ही जणाजवळ 30-35 हजाराचे मोबाईल आहेत. दीपक महाराज तुमच्या घरी किती माणसं आहेत? 6 मध्ये किती मोबाईल आहेत? 6ला 6 आहेत. असू द्या, अँड्रॉइड आहेत सगळे. ऐका नुसतं ऐका. दर महिन्याला तो जर अँड्रॉइड मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल चालवायचा म्हणलं तर दर महिन्याला वाउचर कितीचं मारावं लागतं? 249 अधिक 3 रुपये, 252 रुपये. सांगा आता, माझ्या गावात 400 घर आहेत. माझ्या एकट्याच्या घरी 5 मोबाईल आहेत. गावातले सगळे जर मोबाईल धरले माझ्या, प्रत्येक घरी 2 मोबाईल धरा. 400 2 800 आहेतच. 2 मोबाईल आहेत, बाप लेकाकडे तर आहेतच नक्की आहेत. 800 मोबाईलला हिशोब करा बरं का, तुमचा हिशोब पक्का आहे म्हणजे मी ऐकलंय. 800 मोबाईलला 252 रुपयाप्रमाणे एका महिन्याचे किती पैसे जातात? हा, 2,16,000. याला तो अकाउंटंट व्हायला पाहिजे होता. मला सुद्धा जमला नसता हिशोब, पटकन करून दाखवला. किती? 2,16,000. एका वर्षाचे पैसे किती होतात? हा, तुमचा हिशोब चांगला, गणित पक्का आहे तुमचं दादा, खरंच पक्का आहे, खरंच पक्का आहे. लमसम 26 ते 27 लाख रुपये माझ्या छोट्याशा 300 घराच्या 400 घराच्या गावाचे पैसे जर मोबाईलमध्ये एवढे जात असतील, 27 ते 28 लाख. बाबा तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हते आतापर्यंत. 10 वर्षाच्या पूर्वीपर्यंत ह्या गावामध्ये, पण मला वाटतं 16-17 वर्षापूर्वी या गावामध्ये एकही मोबाईल नव्हता. माणसं मेले का? मोबाईल नव्हता तेव्हा. बरं, मोबाईल आले म्हणून माणसं आनंदी झाले का? त्या मोबाईल बघून मला वाटते तो खर्च धरला नाही मी अजून भाऊ, तो खर्च धरला नाही. मोबाईल पाहून कितीतरी जणाला चष्मे लागलेत, जसा मला लागला. रात्री 12-1 वाजेपर्यंत लोक मोबाईल पाहतात, डोळे गेले, शरीर थकलं. मोबाईलचे हे परिणाम सांगायलो. लवकर त्या माणसाला, डॉक्टरचं म्हणणं आहे, माझ्या घरी 2 डॉक्टर आहेत म्हणून सांगायलो, की जो मोबाईल सारखा वापरतो बघा तुम्ही, एका हातात मोबाईल धरून बघा, 5 मिनिटात त्या हाताची शक्ती किती कमी होते. तुम्ही प्रयोग करून बघा. अँड्रॉइडचा मोबाईल धरून बघा किती शक्ती कमी होते. मोबाईलच्या त्या किरणामुळे जर 11 केवी लाईट जवळ, परवा परळीला एक घटना घडली, 11 केवी लाईट जवळ मोबाईल, 3 फुटावर मोबाईल होता आणि त्या मोबाईलवर तो बोलत असताना अँड्रॉइड मोबाईलनं त्याची रेंज पकडली आणि त्या तारानं त्या माणसाला वर ओढून घेतलं. आता आमच्या गल्लीत त्याची किरणं आपल्या शरीरात शिरतात, माणूस लवकर म्हातारा होतो. एक डॉक्टरला विचारा, चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरला जाऊन विचारा, मोबाईलचे दुष्परिणाम किती आहेत. लेन्स बदलावी लागते. हा खर्च मी धरला नाही. 28 लाख रुपये एका गावाचे जात असतील माझ्या. पण महाराज, संतांनी सांगितलेली साधना करण्यासाठी एका घराचे जर 1000-1200 रुपये दर महिन्याला बॅलन्स टाकण्यामध्ये जात असतील, वर्षाला सप्ताह असतो आणि मानशी 200, 300, 400 रुपये पट्टी असते, तर एका माणसाला 400 रुपये देण्यासाठी जर वाद घातला जात असेल, आम्हाला कुठला नरक मिळेल? 27 लाखातले सोडून द्यावरचे
20 लाखात गावाचा केवढा सप्ता होईल. आणि मोबाईल नसला म्हणजे माणूस मरत नाही, मोबाईल असल्यामुळं माणसं मरायलेत. मी आजकालच्या इथं बसलेल्या तिकडं बसलेल्या तरुणांना माझी विनंती आहे, घरी मायबाप वाट बघालेत. परवा दिवशी बीडचं पोरग, एकुलतं एक पोरग, व्हॉट्सअपला ती घटना वाचली, माझ्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. एवढं सुंदर त्याचा फोटो टाकला होता त्या व्हॉट्सअपवर. आणि त्याचे मायबाप, तो शिकायला होता बेंगलोरला, कालच बोलला, लग्न ठरलं होतं त्याचं, सुंदर पत्नी मिळाली होती, एकुलतं एक मायबापाला. आणि दुसऱ्या दिवशी ते गावाकडे येणार होतं, मित्रांबरोबर पार्टीला गेलं, मोबाईलवर बोलता बोलता धडकलं. 35 लाख रुपये खर्च आलाय. 18 दिवस ते बेंगलोरच्या हॉस्पिटलमध्ये होतं. गरजे त्यांचं नाव आहे, जाऊन विचारा. एकुलतं एक पोरग, बापाला ती बातमी त्या मित्रांनी फोन केला, या हॉस्पिटलला ॲडमिट केलं सूरजला, आणि तुम्ही ताबडतोब या. इथून गाडी करून बाप तिथं पोहोचला. अजून त्याला 1 महिना झाला त्या गोष्टीला. त्याच्या आईला अजून बोलता येत नाही, दवाखान्यातच आहे. एवढी मोठी संपत्ती, अधिकारी होणार आहे तो पुढच्या महिन्यामध्ये. आणि तो मित्रांसोबत पार्टीला जाताना मित्रांशी बोलत होता, आणि तेवढ्यात गाडीला जाऊन धडकला, कोमात गेला. 18 दिवसाचा 35 लाख खर्च आला. मेंदूच्या वेन तुटल्या. आणि शेवटी डोळे उघडले त्यानं, एकदाच ICU मधून बाहेर आला. आणि 4-5 दिवसानंतर पुन्हा काय झालं माहीत नाही. बाप तिथंच होता, आईला सहन होणार नाही म्हणून येऊ दिलं नव्हतं. आणि 4 दिवसानंतर अचानक पुन्हा चक्कर आली, पडला, आणि जागेवर तिथंच संपला. एकुलतं एक पोरग, अजून त्याची आई ॲडमिट आहे बीडला. फक्त मोबाईलमुळे संसार उद्ध्वस्त झाला अख्खा. 24 वर्षाचा पोरगा गेला. आता घरात कोणी उरलं नाही. घरी मायबाप एकुलत्या एका लेकराची किती वाट बघतायत, किती वाट बघतायत. या तिथं बसलेल्या पोरांकडे बघून सांगायलो मी, कितीतरी ॲक्सिडेंट मोबाईलवर झालेत, दररोज होत आहेत, तरीसुद्धा आम्ही शिकत नाहीत. अरे माशा, गळीला लावलेला दवना ओळख, जरा विचार कर, संतांचा ऐक. तुझे बाप दादे गेले त्याच्यामुळं अडकले त्या गळामध्ये. तुझे बाप दादे गेले, आत्तापर्यंतचे सगळे गेले, तू सुद्धा जाणार आहे, सांभाळून राहा. मोबाईलमुळं एवढं नुकसान असताना काही फायदेही आहेत, पण फायदे आम्ही करून घेतले नाहीत मोबाईलचे. एक सांगू, लवकर नाते तुटतात मोबाईलमुळं. श्रीनाथ महाराज, खरं सांगा, तुम्ही मोबाईलवर मला अर्धा तास बोलता, आणि माझी प्रत्यक्ष भेट झाल्यास हे जय हरी हे झालं, काहीच नाही, बोलण्यासारखं काही राहीच ना. दादा, जेव्हा तुकोबाराय बोलले होते आणि 25 वर्षापूर्वी ही तीच अवस्था होती. कुठली लेक जर लग्न होऊन नांदायला गेली तर तुकोबारायांसारखी अवस्था त्या लेकीची व्हायची माहेरच्या वाटेकडे पाहताना. भेटीला जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी. निखळला, निवर्तला. ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरेमध्ये फार मोठी क्रांती केली. मी सुरुवातीला रामकृष्ण हरी त्यांच्याच मुद्दाम म्हणालो, लक्षात आला असेल काही जणाच्या. हो, निजारे मा बने जा हरी जय जय राम कृष्ण हरी. ही पंचपदी त्यांनी आणली महाराज. काय गोड आवाज, काय आवाजाची धार. आता वैकुंठवाशी म्हणावं लागेल. आत्ता सकाळी 11 वाजता
त्यांच्यावर अंत्येष्टिक्रिया करण्यात आली. नेरूळ मुंबई, नव्या मुंबईमध्ये वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर, त्यांचा हरिपाठ हा भारत देश, बाकीचं काय मला माहीत नाही, पण त्यांचा हरिपाठ तर कोणीच विसरू शकणार नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनी या, कर कटेवरी ठेवोनी. काय काय लकब होती महाराज भाऊ, काय लकब होती हो आवाजात. वा हो, सगळ्यांच्या वतीने, आपल्या या वारकरी संप्रदायाच्या आणि या गावाच्या वतीने त्यांना मला वाटतं श्रद्धांजली आपण अर्पण करावी. त्यांचा अंत्यविधी झाला आहे तिथं आत्ता 11, 11:30. तर सगळ्यांनी डोळे बंद करा अर्धा मिनिट, फक्त अर्धा मिनिट. हो, आणि पुन्हा बाबा महाराज सातारकरांनी या महाराष्ट्रामध्येच जन्माला यावं आणि पुन्हा तो आवाज आम्हाला त्यांच्या रूपानं ऐकायला मिळावा, एवढी इच्छा करा भगवंताकडे. अर्धा मिनिट डोळे बंद करा. पुंडली गवरदार विठ्ठल श्री हरिनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. टीव्हीवर तुम्ही त्यांचे प्रवचन ऐकले सुरुवातीला. ती प्रवचन मालिका त्यांनी सुरुवातीला केली होती सह्याद्री वाहिनीवर. प्रवचन काय असतं हे त्यांच्याकडून सुरुवातीला कळालं अवघ्या महाराष्ट्राला. हो, कीर्तनात कसं गोड गायचं असतं हे त्यांच्याकडून कळालं. वा, असा हिरा या महाराष्ट्रानं दिला. मला वाटते हो, जर ते हिंदीमध्ये वगैरे जर इंग्लिशमध्ये कीर्तनं करत असतेच या भारत देशात, तर भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळायला काही हरकत. खरंच बरं का, फार मोठं काम केलं या भल्या माणसाने, महात्म्याने. आणि 135 वर्षापासून घराची परंपरा अगदी तोलामोलाची टिकवून ठेवली. 135 वर्षाची. हो, निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं त्यांचं नाव होतं. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे. पण सगळ्या महाराष्ट्राला हे माहीत नव्हतं आतापर्यंतही. त्यांना सगळे लोक म्हणायचे बाबा महाराज सातारकर. ही परंपरा टिकवली. अगदी आपण श्रद्धांजली सगळ्यांनी अर्पण केलेली आहे. सगळ्यांना एकत्र केलं, घर पाहिलं आणि पहिल्या घरी चोरी केली. तृप्त होईपर्यंत लोणी खाल्लं, दही खाल्लं, दूध पिलं, तृप्त झाले सगळे गोपाळ. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घरी चोरी, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या घरी चोरी. दीपक महाराज, चोरीमध्ये बाकीचं सामान काही जातच नव्हतं. चोरी व्हायची. तुमच्या घरी जर चोरी झाली, चोरांनी केली, तर काय जातंय, काय नेलं जातंय. काही काही लोक असे असतात महाराज, काही बी नेतात, भांडे बी नेतात. गोदडं नेले आमच्या इथले काही लोक, चोरीत गोदडं. पण गोकुळात जे चोरी व्हायची त्या चोरीमध्ये फक्त जात होतं तर काय, दही, दूध किंवा लोणी. त्याच्या पलीकडे काहीच जायचं नाही. गवळणी बाहेर येऊन म्हणायच्या, माय चपलं तसेच आहेत. चपलं सुद्धाच गेले नाहीत. कुठला कपडा गेला नाही, सोनं नाणं गेलं नाही, चांदी गेली नाही, कुठलंच काही जात नाही, फक्त लोणी जाते. लोण्याची चोरी होते. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. हळूहळू हळूहळू तेज वाढू लागलं. कुणाचं, गोपाळांचं. तर खायला मिळायचं. महाराजांनी ढेकरं द्यायचे त्यांनी. दादा, 7व्या दिवशी त्यांचे गाल सफरचंदासारखे चमकू लागले. 7व्या दिवशी. 8 दिवस झाले, 9 दिवस झाले, हे गडी तर फुगायला लागले. पहिले शर्ट होते त्याच्या गुंड्या तुटू लागल्या. कधी कधी आपण लई खाल्लं की कसं तणारून अशा गुंड्या टाईट होत्यात. गुंड्या तुटुस्तोर खाल्लं म्हणतात लोक. हो दादा, गुंड्या तुटायला लागल्या. शर्ट येईना झाले, पॅन्ट येईना त्या पोरांना. 10-12 दिवसात गडी असे बलदंड झाले. कृष्णाच्याच अंगावर असे करून बघू लागले. कृष्ण तसंच होत असतं. कृष्णाकडेच असे गुरुकून बघायला लागले. हो महाराज, कृष्ण म्हणला जास्त खाणं झालं ह्यांना.
माझ्यापेक्षा उंच उडी मारलेत म्हणले आता हे. आणि मग कृष्णानं एका ठिकाणी गोळा केलं त्यांना आणि सांगितलं, होय रे पेंद्या, बोबड्या, वाकड्या, 8 दिवसापूर्वी कशी होतात रे तुम्ही? ते म्हणला अशी होतो. कधी कधी विचारावं लागतंय, सिंहावलोकन करावं लागतंय, घरातलं सुद्धा काय चाललंय जरा मागं वळून बघावं लागतंय. शहाण्या माणसानं कारभाऱ्यानं बघत जा. पोरगी कॉलेजला जाती, कुठं जाती, काय करती, का मोबाईलवर नुसती चॅटिंग करती. पोरग कॉलेजला चाललंय 40,000चा मोबाईल घेऊन, कुठले कुठले फोटो आहेत त्याच्या मोबाईलमध्ये. जरा पाहत जा कधीतरी पोराचे मोबाईल, लिकीचे मोबाईल, लेकराचे मोबाईल. शहाण्या बापाचं माईचं कर्तव्य आहे, पाहत जा. कृष्णानं मागं फिरून पाहिलं. शहाणी माणसं जरा मागं फिरून पाहतात. आणि त्यांच्याकडे पाहिलं की त्यांना विचारलं, बोबड्या, वाकड्या, पेंद्या, सुदाम्या, मधुमंगल, म्हणलं होतं का नाही पोटभर खायला देईल, भरलं का नाही पोट? तुर झाले गडी. आणि कृष्ण म्हणला, ह्यांना काही उपकाराची जाणीव आहे का नाही? होय रे, एवढं कशामुळे झालं र? एवढं कुणामुळे झालं र? तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये अभंगाचं पहिलं चरण कुणामुळे झालं? तुझ्या संगतीमुळे झालं. दादा तुम्हाला म्हणाले ते तुमच्या संगतीमुळे झालं. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती झाली. खरं सांगू, केवढाही मोठा पहिलवान असू द्या, चिंता जर लागली महाराज माग, चिंता खलास करते, खलास. हे माणसं कपाळावर आट्या पाडून एवढे बघा, इतकं कीर्तन, असं इतकं बहारात आलंय कीर्तन, इतकं सुंदर गायलेत लोक, तरी बी ह्यांच्या कपाळावरच्या आट्या जायनात. वाळलेल्या सूर्यफुलासारखं, असं गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत असावं कीर्तना भजनात. हा, नटून थटून असावं कीर्तना भजनात. अजून बी तुम्ही कपाळावरच्या गुड्या जायनात. आता काय करावं? निश्चिंत. अरे देवा, तुझ्या संगतीत आल्यापासून सगळी चिंताच गेली.
आणि आम्ही निश्चिंत झालो. तुमच्यासारखा पैलवान होता महाराजा, टणटणाच उड्या मारायचा. सगळे लोक म्हणायचे त्याला कसलीच चिंता नाही हो महाराज, सगळे चिंतेत आहेत. महाराज म्हणले त्याला बोलवा इकडं. ते म्हणला काही सांगा, आपल्याला कशाचीच चिंता करीत नसतोय आपण, निश्चिंत आहे मी. बरं. महाराजांनी सांगितलं काही नाही, तिथं नवीन देऊळ झालंय महादेवाचं त्या माळावर, इथून 2-2.5 किलोमीटर आहे. तुला बाबा रे भारत केशरी व्हायचा असेल, भारतात 1 नंबरचा पहिलवान हिंद केशरी व्हायचा असेल तर तुला एक करावं लागेल. ते म्हणला मला हिंद केशरी व्हायचंय. काय बॉडी आहे उगं फिट. हां ते मी तुम्हाला बघितलं ना पहिलवान, मी म्हणत असतोय, नेहमी म्हणत असतोय बघा. हो हम दिल दे चुके सनम, ते कोणतरी म्हणलंय तसं. हो तुमच्यावर आमचा जीव ओवाळून टाकावा अशी बॉडी असावी प्रत्येक पोराची. आणि महाराजांनी सांगितलं बाबा माझ्यावर विश्वास आहे का? हो महाराज, मला हिंद केशरी व्हायचे महाराज. मग एक करावं लागेल, रोज सकाळी 5 वाजता महादेवाच्या देवळात तुपाचा दिवा तुला लावावा लागेल. रोज सकाळी 5 वाजता. इथून वर उंचावर असलेलं ते 2.5-3 किलोमीटरवरचं मंदिर, तिथं जाऊन दिवा लावायचा आहे. ऊन वारा पाऊस 1 वर्ष फक्त तू हिंद केशरी होणार. महादेव भगवान तुला ती ताकद देणार. सगळ्यांचा विश्वास होता. संतांचं ऐकलं आणि रोज दिवा घ्यायचा. 4 वाजता पहिलवान 3:30ला उठायचा, आंघोळ करायची, 4 वाजता निघायचा आणि 4:45-5ला तिथं पोहोचायचा रोज. पहिलवान 100 किलोचा होता. 6 महिन्यानंतर महाराज आले. 6 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं होतं पहिलवानानं, त्याच्यात काय म्हणला 3 किलोमीटर 5लाच लावायचा. 1 मिनिटही जास्त नाही, 1 मिनिटही कमी नाही, 5लाच लावायचा. महाराज त्या धास्तीनं 3:30चा चेव त्याला कधी 4ला यायचा, 4चा कधी 4:15ला यायचा. आणि पैलवान ते दिवा घेऊन जे पळायचा का नाही सुसाट त्या धास्तीनं. अहो महाराज पुन्हा तर असं झालं, एक बी दिवस चुकला तर काही खरं नाही, हिंद केशरी होत नाही. काळजी लागली, चिंता लागली, पैलवान रात्र झोपच ना. दिवा लावायचा. 6 महिन्याला महाराज आले. म्हणले 6 महिन्याला कुठवर आलाय पैलवान असा काढीवनी झाला होता. 100 किलोचा पैलवान 50 किलोवर आला 6 महिन्यात. 6 महाराज म्हणले यार 100 किलोचा होतास 50चा कसा झालास? 50चा कसा? ते म्हणला महाराज दुसरं काहीच कारण नाही म्हणला, रात्र झोपीना. कशानं? ते दिवा लावण्याची चिंता. चिता चिंता समाख्याता बिंदू मात्रेन विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. मेलेल्या मड्याला जाळते ती चिता असते आणि जिवंत माणसाला जाळते ती चिंता असते. गोपाळ म्हणाले तुझ्या संगतीत आल्यापासून चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, वास भितरी केला देवी. चिंताच राहिली नाही देवा, सगळी चिंताच निघून गेली. मग आता काय म्हणले, रोज 2 घरं लुटायची, 1 नाही आता 2. सुरू केलं महाराज डबल कोयता. पण ते पोरं विचारायला लागले अरे ह्याचा काही उपयोग? ही माती आण म्हणलास तू, हे सराटे आण म्हणला, सारी अवघत हातात घेऊन. त्याचं काम पडल्यासच असतंय म्हणला कृष्ण. मग याचं काय काम पडणार? ते जरा आता खाऊन मस्त मातले आणि ते बोबड्या समोर आलं आणि ते बोबड्या म्हणायला लागलं हे तुतना, अरे माती तत्याला आलं, अरे ताती तत्याला आलं, उदत देऊन फिला लावलं. कृष्ण म्हणला अरे ही माती का नाही, जर आपण चोरी करायला गेल्यास एखादी गवळण उठलीच आणि आपल्या मागे लागलीच आणि आपल्याला धरायला आलीच तर तिच्या डोळ्यात ही माती टाकायची, ती डोळे चोळते तोपर्यंत आपण पळून जायचं. ते बोबड्या थोडा विचित्र होता. ते म्हणला जर दौलन म्हणजे गवळण, दौलन त्यात्मा घालून आली तर म्हणत त्याला येतो त्यात्मा आत्या दौलनी त्यात्मे घालायल्यात. चष्मा घालून आली तर मग कसं करायचं? हे म्हणला हे जरा आगावच, काही लेकरं आगावच असतात. काल माझ्या शाळेत एवढं लेकरू आहे तिथं बसले बघा. दुसरीलाच आहेस ना तू? ते बघा बरोबर ओळखलं का नाही? अशी नजर पाहिजे. बरोबर माझी तुझी काही ओळख, दुसरीलाच आहेस तू. आणि दुसरीचंच एवढंच पोरगं काल शाळेत, आता मी असा उभा राहिलोय, ते शाळेत चाललंय आमच्या पुढून. मला शर्ट तर घातलंय पण चटीच घातली नाही, तसंच चाललंय नागो. इमानदारीनं आता काय सांगावं, तो
किती हुशार झालीत लेकरं भाऊ, किती हुशार झालीत लेकरं. ते लेकरू तसं चाललंय, त्याची आई त्याच्या मागं अरे चड्डी घालून. त्याचा बाप त्याला जरा लय झालंय, मात लय लेकरू, लय लाड केलेस तू, बिना चड्डीचं शाळेत चालले, दप्तर खांद्यावर अडकले बिना चड्डीचं शाळेत. त्याची माय म्हणली यार चड्डी घालून जाय रे, छोटी तरी घाल, मोठी तरी पॅन्ट नाही तर चड्डी घालून जा, तुला काही कळत नाही म्हणलं. ते पोरग म्हणाले तुला काही कळत नाही. रे भैया सरक बाजूला, म्हणला तुला काय कळतंय, रोज मोबाईल बघतोय म्हणला मी, मला माहीत, पण चड्डी का घातली नाही बालू भाऊ, चड्डी का घातली नाही. ते म्हणलं काल आमच्या मास्तरानं ढाकण्यानं सांगितलंय, म्हणला ढाकण्या मास्तरानं एवढे शब्द जर नाही पाठ करून असतं उद्या चड्डीच काढून घेतो, घालूनच जायची नाही म्हणला. इतके आगाव आहेत पोर, तसं चड्डीच घालून जायची नाही मला, काढून कोण्या बापाची घेतोय ते. अवघड आहे महाराज, फार विचित्र लेकर आहेत. आणि ते पुन्हा विचारायला लागलं. म्हणला ठीक आहे म्हणला, ही माती, हे सराटे कशाला म्हणला, हे सराटे बाबा सराटे. ते सराटा कसाही पडू द्या, त्याचं एक तोंड वरीच असते. तसे गावोगाव लई सराटे आहेत, पाय टाकताना नीट चपला घालून टाकीचं. लई सराट, कसंही चलान कसं बी राहा, नाव ठेवल्याशिवाय राहतच नाहीत. लोगों का काम है, वही काम है लोगों को, दुसरा काही काम नाही. स्वतःच्या कामापेक्षा खरं सांगा आई, आत्तापर्यंतचे जीवन लोकांकडं बघण्यामध्ये घातलंय का स्वतःकडं बघण्यात घातलंय. महत्त्वाची एक गोष्ट सांगून जाणार आहे, लिहून घ्या. प्रातस्मरणीय गुरुवर्य रामचंद्र महाराज डोंगरे सांगायचे, तसला कथाकार आत्तापर्यंत मी नाही पाहिला, तसला भागवत कथाकार तितका चिंतनीय मी आत्तापर्यंत नाही पाहिला माझ्या आयुष्यात. रामचंद्र महाराज डोंगरेजी, त्यांनी 1-2 वाक्य सांगितली होती, तुम्हाला सांगून जातो. हो, चांगले ऐकणारी माणसं आहेत म्हणून सांगतो. कोणाला म्हणायचं राधा, ते सांगायचे. कोणाला म्हणायचं राधा, जिने आपल्या जीवनाची धारा उलटी करून स्वतःमध्ये ओतलेली आहे. दादा कोण राधा, आपल्या जीवनाची ही चालणारी धारा, संसारात चालणारी धारा, लोकांतात चालणारी धारा उलटी केली आणि आत टाकली. कधीतरी माता मौल्यांनो विचार केलाय का तुम्ही, मी एवढं सकाळी 6 पासून 10 पर्यंत बडबड करते, माय इतकं बोलते, काय बायाचे तोंड सुटलेत म्हणताव आता तर बाबू. सकाळी उठल्यापासून जे बोलल्यात त्याचा पटाच पड नाही 10 वाजेपर्यंत, काय बोलत यात. एक सांगू, अरे शरीराला सजवा नाही तर न सजवा, चांगल्या साड्या महागाच्या घाला, दागिने महागाचे घाला नाही तर न घाला, पण जीवनात येऊन एक करा, ही जीभ सजवा. जीभ कधी विचार केलाय का, तोंडाला एवढा लिपस्टिक, लाल्या पावडर फासून 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 काही फरक पडणार नाही. माता माऊल्यांनो, जितकं या शरीराला सजवता, कधीतरी या जिभेला सजवायचा प्रयत्न करा. आणि जीभ जर सजवायची असेल, त्याला एकच गोष्ट आहे, या जिभेवर नामाचे संस्कार केल्याशिवाय जीभ सजत नाही, कधीच नाही सजत. जीभ सजायची असेल तर ईश्वराच्या नामाने भजनानेच सजते, दुसरी कशानेच सजत नाही. आणि कधी जिभेला सजवण्याचा प्रयत्नच आम्ही केला नाही. राधेनं जो प्रयत्न केला, म्हणून कृष्णापेक्षाही राधा श्रेष्ठ आहे शास्त्रामध्ये. त्याचं कारण आहे जीवनाची धारा जिनं उलटी केली. ऐका, जीवनाची धारा तिला उलटी केली म्हणून राधा. तेवढी मोठी भक्त झाली नाही कोणी, कृष्णाला सुद्धा हात जोडावे लागले तिच्या पुढे. राधा एवढी मोठी भक्त होती. कधीतरी जगाकडे पाहण्यापेक्षा स्वतःकडे पहा. लोकाच्या डोळ्यातले कुसळं लय पाहायची सवय आहे आपल्याला, आपल्या डोळ्यातलं मुसळ सुद्धा कधी पाहिलं नाही आपण. त्याला म्हणतात परमार्थ. तुम्हाला ताई सटवायची शपथ आहे, कधीतरी तुम्ही म्हणलात का, असं कबूल केले का नवऱ्या पुढं सासू पुढं, माय हो मालक माझं चुकलं, खरं सांगा. सटवाई इथंच आहे वरी, खरं बोला. कधीतरी म्हणलात का, नाही माझं चुकलंच मालक, असे हात जोडून कधी बोललात का? बोला ताई, बोला ना, सांगा पाया पडतो तुमच्या. कधी म्हणलात सासूच्या पुढं, कधी म्हणलात खरंच माझं हे चुकलंय, बोला म्हणलात? कधीच म्हणणार नाहीत. स्वतःची चूक कधी दिसलीच नाही. जोपर्यंत स्वतःची चूक कबूल करत नाहीत तोपर्यंत कधीच भक्तीच्या संप्रदायात पहिल्या पायरीवर सुद्धा आमचा प्रवेश होणार नाही, लक्षात ठेवा. एक आणि दुसरी गोष्ट डोंगरेजी महाराज सांगायचे, ह्या 2च गोष्टी ऐका आजच्या काल्यातून. मी एवढीच कथा पूर्ण करणार आहे, मला थांबायचे माझे फक्त 4 मिनिट राहिलेत. मी तुम्हाला शब्द दिलाय, काल्याचं कीर्तन 2.5 तास असतं, 3 तास असतं, पण 2.25 तास होतंय.
चालीसहित 2.25 तास झालं, बस पुरे झालं. मी 5 कीर्तनाचं सगळं एकाच कीर्तनात आज दिलं आहे. काय मलाही माहीत नाही. ह्याच्यावर 5 कीर्तनं करतो मी थोडं थोडं सांगून. कीर्तन झाल्या सगळे उगं पाया पडून 50-50 रुपये तरी हातात घाला, त्याचे 500. मला आता घाम यायला मला. कीर्तन संपूर्ण शब्द तर दिलाय गादीवरून. माईच्या तुम्हाला शपथ आहे बघा इमानदारीनं. उगा कमीत कमी 21-20 रुपये तरी माझ्या हातात घालून पाया पडा रे. तुमच्या पाया पडतो मी. लोणी न्यायचं आहे तुम्हाला, लोणी. आता लोणी टाळूलाच लावा लागेल. बोलणं लय सोपं असतंय बाबा, लय सोपं असतंय. ते पूर्ण करणं लय अवघड असतंय. बोलून जाणं फार सोपं आहे. दादा बाबा डोंगरेजी महाराज दुसरं एक वाक्य बोलायचे. मी माझ्या प्रत्येक वहीत लिहून ठेवलंय. मी माझ्या प्रत्येक वहीत. हो. लोग पुण्य तो बहुत करते हैं. ते हिंदीत कथा करायची. लोग पुण्य तो बहुत करते हैं. माता मौल्यानो, एवढे मोठे सप्ते, एवढं मोठं अन्नदान पूर्वी होत नव्हतं. अहो सप्त्याला कण्या असायच्या. कण्या ह्या लोकांनी लई दिवस काढलेत. कण्या खाऊन आणि गरम पाण्यामध्ये पीठ कालू पंढरीची वारी. माझी आई सांगायची, पोरा गुलाबजामुन, आताचे लोक गुलाबजामुन दर मुकामाला आळंदी ते पंढरपूरच्या आषाढी वारीला गुलाबजामुन लातन हाणायलेत. जिलबीच्या पंक्तीन जिलबीचे येडे फेकायलेत असे इकडं तिकडं. अरे आम्ही जेव्हा जायचो एवढं पीठ घेऊन जायचो घरून आणि मीठ एवढं घेऊन जायचं, खड्याचं मीठ. ते मिठाचे खडे टाकायचे आणि गरम पाणी करून त्याच्यात पीठ कालवायचं आणि ते प्यायचं वाटी आणि त्याच्यावर पंढरीची वारी केलेली आहे. आता लई दिवस चांगले आले दादा, लई दिवस चांगले आले. फार दिवस चांगले आले. केवढे मोठमोठे सप्ते, किती मोठमोठे महाराज. 50,000चे महाराज. 50,000 सप्ताह होत होता या गावचा. आता एका महाराजाची फीस 50,000. लोग पुण्य तो बहुत करते हैं. वाक्य आहे का, लिहून ठेवा दीपक महाराज. लोग पुण्य तो बहुत करते हैं, कर रहे हैं, लेकिन पाप करना नहीं छोड़ते. काय शब्द आहेत महाराज. आखे 50 आमचे 100 कीर्तन एका बाजूला, हे एक वाक्य एका बाजूला. लोग पुण्य तो बहुत कर रहे लेकिन पाप करना नहीं छोड़ रहे. मग त्या पुण्याचा उपयोग काय. लोक पुण्य तर लय मोठं करायलेत जगामध्ये, पण पाप करणं अजिबात सोडीनात. म्हणून पुण्याचा उपयोग होईना. त्या कृष्णाला विचारलं, देवा कृष्ण म्हणला जेव्हा उपयोग होईल. हे सराटे फार सराटे वाढलेत. माता मौल्यांनो, माझ्या प्रिय सज्जनानो, माझ्या प्रिय मायबापांनो, सांभाळून राहा त्याच्यापासून. आणि कसाही टाकला सराटा तरी एक काटावर असतो. ते बोबड्या म्हणायला लागला, हे तलाटे तत्याला तुतना, हे तुतना. आणि कृष्णानं सांगितलं, जर गवळण ती माती डोळ्यात टाकल्यानंतरही पळत आलीच धावत, तर मग सराटे टाकून द्यायचे तिच्या पायात. ती तिथंच अडकून बसेल, तिच्या पायात काटे टुचतील आणि आपण धूम पळून जायचं. तेव्हा तो बोबड्या म्हणाला, जल ती दौलन तेप्पल घालून आली तर. आता त्या दौलनीत धलात बी तेपलं वापरल्या. तेपलं तैपात आता तेप्पल वेगळा, स्वयंपाक करायचा चप्पल वेगळा, बाहेर जायचा चप्पल वेगळा. बरोबर आहे का. हां, मग तला येतं. कृष्ण म्हणला, लय पुढचं काही आगाव कामे असतात. आता मी तिकडं जात नाही. भरपूर असतात. आता या काट्या कशाला. काट्या कृष्णानं सांगितलं, जर मडकं जवळ असेल तर ते फोडण्यासाठी, काठी मारून बघण्यासाठी. भरलेलं आहे का रिकाम आहे, काठी मारून पाहायचं. काठी पुरत नसेल तर हे खडे घ्यायचे आणि खडेवर फेकून मारायचे. वाजण्याच्या आवाजावरून ओळखू येतं हे भरलेलं आहे का रिकाम आहे. मग सगळेजण निघाले. प्रभावती नावाची गवळण उभ्या कानाची होती. उभ्या कानाची. आता तुम्ही म्हणाल, हे महाराज काहीतरी विचित्रच सांगायला. उभ्या कानाची. तिला नवऱ्यानं सांगू द्या, तिला सासू सासऱ्यानं सांगू द्या, तिला घरातल्या कुणीही सांगू द्या, गावातल्या सरपंचानं सांगू द्या, महाराज ती नुसती अशीच करते.
उभ्या कानाची फार अगोदर गवळण. उभ्या कानाची म्हणायचे लोक तिला. आमचे गुरुजी म्हणत असतात की उभ्या कानाची फार अगोदर. काही काही बाया उभ्या कानाच्या असतात, त्याला कुणीही सांगून बघू द्या कसलाच फरक पडत नाही. काही बी सांगा अशीच करते ती. पैस रे अरे बघा पैस रे कशाचा सासरा कशाचा नवरा. मानितच नवरे गुडघे मिठीला आले तो दादा. ते म्हणाले तो ह्या पाया पडतोय. उग दाराच्या बाहेर तरी बोलू नको, पाया पडतोय. अजिबात सराक म्हणते ती, सराक बाजूला पुढेच कशात बी. ऐकतच नव्हती. रोज चोरीन रोज गवळणी बाहेर यायच्या आणि रोज सांगायच्या माय रात्री माझं दही गेलं. एक म्हणायची सगळंच लोणी खाल्लं. दुसरी कशाची चोरी होत नाही. दही दूध विकायला जमतच नाही आता. दही दूध बाहेर जाताच येत नाही आता. सगळं दही दूध चोरून खाल्लं जातंय. माझ्या घरात ह्याची चोरी झाली. प्रत्येक गवळण यायची आणि मग हळूहळू मागमूस पत्ता लागला. गवळणी सगळ्या गाराने घेऊन यशोदेकडे जाऊ लागल्या. यशोदेला म्हणायला लागल्या हो अवघ्या मिळून गवळणी. अवघ्या मिळून गवळणी यशोदा काय म्हणायची दादा. बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ दिसतंय गोजिरवाण ग. खरंच ऐकणारे माणसं आहेत म्हणून मला सुद्धा विशेष वाटलं व या माणसांचं खरंच काय चिंतन ऐकणारे माणसं आहात हो तुम्ही एवढ्या डोंगरदऱ्यामध्ये. वालचंद महाराज कमाल वाटली मला. माझे 2 तास संपून गेले तरी माणसं अजून हलायला तयार नाहीत. मला वाटलं होतं कोणीतरी उठून जाईल. किती सज्जन माणसं आहेत हो दादा. यशोदेनं सांगायचं उगीच आळ घेऊ नका, मुद्दे मालासह पकडून आणून दाखवा मग खरं धरीन. माझा बाळ तसा नाही, तुम्ही आळ घेताय. हो बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. गारानं सांगू नका, धरून आणा. प्रभावतीला महाराज त्या उभ्या कानाचीला जोरच असा धरून आणा मुद्देमालासह. यस. आणि गेल्या घरी गवळणीन सकाळ झाली दादा. सकाळ झाल्याबरोबर तिचं पोरग जे उठलं का नाही तोंड न धुता नीटच चाललं घराच्या बाहेर. ती पोराला म्हणली पेंद्या. ती गटाची अध्यक्ष होती प्रभावती नावाची गवळण गटाची अध्यक्ष. आणि ती काय म्हणली पेंद्या उभ्या कानाची. हां तुमच्याला तिला पुन्हा आठवलं भाऊ. म्हणली पोरग 8-9 दिवस झालं घरी जेवलंच नाही. हो घरी जेवलंच. अरे म्हणली कुठं चाललास. माय म्हणली 8 दिवसापासून तू घरी जेवलाच नाहीस. आणि काय खायलास तू कुठं जगायलास. हे ते म्हणलं आम्ही काय कोणाच्या बापाचं खातो, आमचा देव आम्हाला देतो. ती म्हणली तू कोणता देव आहे तुझा. कृष्ण आमचा देव आहे. आणि कृष्ण त्याच्या घरचं तुम्हाला खाऊ घालायला का 8 दिवसापासून. अरे थोडं तर खाऊन जाय बाळा. ते म्हणले ते काय केलं त्यानं तोंड असं वक्त केलं, असं इतकं वक्त केलं महाराज. हॅ तू म्हणला फुळक नुसतंच तुझं खाणं तुझं ताक. हे ती म्हणली माय. आणि मग काय खातोस तू. नसतं लोणी खात असतोय म्हणला. आणि कोण देतंय तुला. आमचा देव देतोय. कुठलं देतंय सांगायचं नसतंय म्हणला. मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. मंत्रिमंडळाची बैठक गुपित आहे म्हणला. अजिबात सांगायचं नसतंय, फोडणार नाही. अरे मी तुझी आई आहे. तिला मागमूस लागलाच होता.
कोण घेतंय हे लोणी, कोण खातंय, कोण चोरी करतंय? दादा तिनं विचारलं, अरे मी तुझी आई आहे, देवाहून महान असते रे आई, आईला सांगावं. ते पोरग म्हणलं, तू आई असलीस तरी बी बाई आहेस, तुझ्या पोटात राहतच नाही म्हणलं. मी नाही सांगणार. गेलं बाहेर. असं आहे का? तिनं हात फिरविला, बाहेरून मध्ये आणलं. सुंदर, मी बी तुला लोण्याचा गोळा देते, सांग की. त्यानं गपचीप सांगितलं. आईनं जास्त प्रेमानं कुरवाळलं. ते म्हणलं, आई खरं सांगू का, आम्ही रोज एका घरचं जाऊन खातो. हां म्हणली, आत्ता चोर सापडला. महाराज मिटिंग, अशी 5ची मिटिंग, त्या बाईची गटाची मिटिंग, आणि ती गटात तिथं बोलायली आहे. तोवर या पेंद्यानं सांगितलं कृष्णाला, माझ्या आईला गोष्ट कळली गडे, म्हणला माझ्या तोंडातून निघून गेली, आता काही खरं नाही आपलं. कृष्ण त्या दारात उभा, त्या गेटला, इकडं मिटिंग मोठमोठ्यानं बोलायली, असं करायचं, तसं करायचं, तसं करायचं. हो, ती बोलली, चोर सापडलाच पाहिजे, चोर दूरचा नाही, चोर गावातला आहे, त्यानं माझ्या घरी यावं, माझ्या घरी येऊन चोरी करून दाखवावी. लय शहाणा असला तर माझं घर त्याला रिकामं सोडते, म्हणली माझ्या घरात यावं. त्याची माय म्हणते, हाताला धरून आणा, मुद्दे मला सह आणा. बरोबर. कृष्णानं ऐकला, आवाज तिथपर्यंत आला. मिटिंग सुटली, मामी बाहेर आल्या, उभ्या कानाची मामी बाहेर आल्या. आणि ते कृष्ण म्हणला, मामी राम राम. मामी म्हणली, राम राम. ये र म्हणली माझ्या घरी. मामी तुझा व्हॉट्सअपचा नंबर दे म्हणला. कवा येतो सांग. कृष्ण म्हणला, आत्तापासून कुठल्याही क्षणाला येतो. बर. मामी म्हणली, ये. महाराज यानं काय याची लीला आहे, त्याला काय करता येत नाही, चतुरातो शिरोमणी. मामी घरी जाईपर्यंत मामीच्या रांजणातलं डेऱ्यातलं पाणी आटवून टाकलं. घरी गेल्या गेल्या मामीच्या घशाला कोरड पडली होती, बोलून बोलून. तांब्या घेतला, रांजणात बुडविला, डेऱ्यात बुडविला, कुठंच पाणी नाही, सगळा खणखणाट. पोरगी बसली होती मोबाईल घेऊन. तिला म्हणली, अगं तुझं लक्ष नाही ग, घरात पाण्याचा थेंब नाही. ती म्हणली, माय गटाचे अध्यक्ष झाल्यापासून तुझंच लक्ष घरावर नाही. म्हणली, आत्ता पाणी आणते, कोणी येईल बघ, लक्ष ठेव. पाण्याची घागर उचलली, यमुनेला गेली, यमुनेहून पाण्याची घागर भरली. तेवढ्यातच कृष्णानं पोरं घेतली आणि तिच्या घरात शिरला, पाठीमागून शिरला. महाराज ती इतक्या जोरात पळत आली, उभ्या कानाची होती दादा, इतक्या जोरात पळत आली, धाडकन दरवाजावर तिला खिडकी उघडी दिसली, तिनं लात घातली. पोरं सगळे मध्ये आली, रे कृष्णा, सगळे पळाले, पण कृष्ण सापडला. हातालाच धरलं महाराज, गच्च्या गॅच उभ्या कानाची गवळण अशी धरला कृष्णानं, वडीत फार 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 घराकडे न्यायला लागली. गवळणी अगं लय म्हणत होती ती यशोदा, चला. सगळ्या गवळणी जमल्या. कृष्ण म्हणाला, मामी 100-200 रुपये इथंच देतो, लोण्याकडे काही नेऊ नका कडे, मला 5,000चं काही बोलू नका कडे, इथंच रपादापा करून टाकू, गोष्ट इथंच मिटवून टाकू. ती म्हणली, अरे चल, लई गादीवर उभारून बोललायस, 5,000 देतो म्हणून. तुझी माय एक लई बोलत होती, अरे चाल म्हणायची, कसा झटका, निबर्डक हात मामीचा असा झटका मारायची. ते म्हणायचं, तुझ्या पाया पडतोय, बोट वाळले, इतकं गज धरू नकोय, बोट सुकून गेले माझे. ऐकच ना महाराज, ती माग बघतच नव्हती की, उभ्या कानाची माग बघतच नव्हती, असंच करायची. अरे चाल. तेवढ्यात ते पुढच्या चौकात काय म्हणलं, देवा, ते म्हणलं, मामी तुझ्या पाया पडतो, कसंही सापडलोय म्हणला. आता हे बघ, हे हात लई दुखालाय आणि वाळलाय, तुझ्या पाया पडतो म्हणला. उगं हे हात सोडतो, हे हात धर. काय करू शकत नाही महाराज, तो काय चतुर आहे तो. आणि सगळे लोक तिच्या मागं. तिचा नवरा होता, लहानपणी लग्न झालं तर पाळण्यालाच कुंकू लावलेलं होतं, ते लहानपणी होत होतं म्हणून. आणि ते नवरा झालं, ते दोन्ही जन्मले तिकडं आणि इकडं, की ते पोटालाच कुंकू लावित होते म्हणा अगोदर. तर ते राहिलं बुटकं एवढंच, 3.5 फुटाचं, आणि ही झाली 5.5 फुटाची. आणि ते खालून म्हणाले, अगं दे ग सोडून, उगं लोकांमध्ये कशाला इज्जत घालालीस, तिला कशाचं ऐकू येते महाराज, हे असं करायचं. ते मोठ्यानं म्हणलं, अगं दे सोडून, बऱ्या घरचं लिकरू आहे. त्याला म्हणली, अरे सऱ्या करा बाजूला, मागं फिरून बघितलंच नाही. दुसरा हात दे म्हणल्याबरोबर ह्यानं हे हात सोडला, म्हणली ह्या दे दुसरा, ह्यानं दुसऱ्याचाच दिला, दुसरा नाही दिला, दुसऱ्याचाच दिला, आणि तसाच धरला तिनं. तिथपर्यंत ते मागून म्हणाले, सोडे ओ सोडे, एवढंच, इतकंच 3.5 फुटाचं तिने. अगे यशोदे, लय महालातून गप्पा हाणतीस, ये बघ तुझं कार्ट म्हणल्याबरोबर यशोदा वरून बघायले. तोपर्यंतच खालून घरात गेले आणि पायऱ्यातून म्हणाले, माय बघ की, मला सगळं गाव चोर म्हणाले, आपल्या घरी काय कमी आहे, सकाळपासून लई दुधन भातन लोणी खावाटलं आहे. अरे कालवून ठेवलं रे माझ्या राजा, हो खाय र. ती वाटी घेतली आणि यशोदा वरून बघाचल्या त्या बाया आलेल्या, आणि तेवढ्यात खालून गेले आणि दरवाजात वसरीत बसलंय असं भात खात. ते आल्या गवळणी, पहिल्या गवळणी जरा इथवर पदर घेत होत्या, बाया घेत होत्या ना, माय इतकाल पदर होते. आता पदर राहिला नाही, नाही घेऊ नका आता, राहू द्या. म्हणजे
अशी इतके पदर होते, इतके सारून बघावं लागायचं पदर. ऐका, तेव्हा होतं ते, तेव्हा आल्या गेल्या साधू संताची घरात होती कदर. तिच्या डोक्यावरून होता इतका पदर, तीच होती भारताची खरी मदर तेव्हा. आता राहू द्या. यशोदेनं वरून बघितलं आणि हसायला लागली. बघ तुझं कार्ट कसं धरून आणलंय मुद्देमालासह. कृष्ण वस्त्रीत बसलेला आणि तिथून म्हणाला, मामी राम राम. पण तिला कुठं दिसायलंय मामी राम राम. ती यशोदावरूनच हसायला आणि म्हणाले, अगं जरा पदर मागं सारून बघ, माझं पोरग कशाला येईल तुझ्या घराला, त्याला काय कमी आहे. महाराज हळूच तिनं पदर सारला आणि सारल्याबरोबर समोर बघितल्याबरोबर कृष्णच दिसला. कृष्ण दिसला आणि कृष्णानं असे हात जोडले, मामी जय हरी, राम राम मामी. महाराज तिच्याहून लकवाच गेला, असा लकवाच, असा हात होता का नाहीच धरलेला, चल रे, ते हात ढिलाच पडला, असा ढिलाच. हो, अशी करू लागली, इकडे एकदा पुढे एकदा, पायाहून बी लकवा आणि हाताहून बी लकवा. आता जरा नीट बघ, नीट बघ. आणि तिनं माग बघितलं, हातात तिच्या नवऱ्याचाच हात होता. तिचा नवराच हातात होता. त्याला म्हणली ती थोडं जरा अशी सावध झाली, म्हणली, अरे कडू भाड्या, तू कवा हातात आलास. तिचा नवऱ्यानं लगे दिलेलं उत्तर गोड आहे. तिचा नवरा म्हणला, कवापासून तुला ओरडू लागलो, तुला ऐकूच येत नव्हतं. अरे पण तू हातात कधी आलास माझ्या हे सांग. ते म्हणला, लग्न झाल्यापासून तुझ्याच हातात आहे मी, दुसऱ्याच्या हातात नाहीच मी. अशा नाना प्रकारच्या खोड्या केल्या. रोज चोऱ्या, गवळणी दही दूध घेऊन विकायला जात असताना वाटेवर उभा राहायचा, सगळ्यांना अडवायचा. हे सगळे पोरं घेऊन गवळणींना त्रस्त करून सोडणारा कृष्ण सगळ्यांचे रोजगाराने येत होते. आणि मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. रानात गेलं, रानातही खोड्या केल्या. काग बग रिठा मारिले, सकळ अवघी दैत्यखानी बुडविली. नाना प्रकारचे हुतुतू हमामा खेळ खेळले. हुंबरी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. श्रीकृष्ण परमात्म्याने क्रिकेट नावाचा खेळ तेव्हा पहिल्यांदा सुरू केला. चेंडूफळीचा खेळ ज्याला म्हटलं जात होतं. यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळ्यांना भुका लागल्या. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. 10व्या स्कंदामध्ये शुकाचार्य भगवान त्याचं वर्णन करतात. कृष्ण परमात्म्याने सगळ्या शिदोऱ्या आपल्या एकत्र टोपल्यामध्ये घेतल्या. सगळ्यांना गोल कमलाकार रूपानं बसवलं. आपली बासरी इथं खोवली, आपला पितांबर खोवला आणि कृष्ण परमात्म्याने हातामध्ये ते टोपलं घेतलं. आणि सगळ्या गोपाळांना हा काल्याचा, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. एक पहिला काला कृष्ण परमात्म्याने या जगातला पहिला आनंद जर सगळ्यांना वाटला असेल तर द्वापार युगामध्ये वाटला गोपाळांच्या रूपामध्ये आलेल्या संतांना. दुसरा आनंद वाटला माझ्या साधू संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. या काल्याच्या कीर्तनामध्ये देवसुद्धा पितांबर आपला गळून गेला तरीही देवाला कळलं नाही, इतका नाचला. आणि तोच काला तिसऱ्यांदा प्रत्येक गावात सप्त्याच्या रूपाने आजच्या दिवशी सप्त्याच्या सांगते रूपाने आम्ही खात असतो, आम्हाला मिळत असतो. काला म्हणजे निवळ निखळ आनंद आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. देव सुद्धा माशाच्या रूपात येऊन काला खाण्याचा प्रयत्न करतात. इतका काला दुर्लभ आहे. देवांना सुद्धा दुर्लभ असलेला काला तुमच्या माझ्या भाग्याने तुम्हाला मला आज मिळतोय. हा काल्याचा आनंद हृदयात साठवून ठेवा. एकमेकाला काला वाटा म्हणजे आनंद वाटा, आनंद वाटा. 10व्या स्कंदामध्ये शुकाचार्य भगवान त्याचं वर्णन करतात. कृष्ण परमात्म्यानं हातात प्रसाद घेतला. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षेवा मे पाणो मस्त्रन कवलम तत्फलान्यांगुलीषु तिष्ठन् मद्दी स्वपरी सूरदो हासयन् नर्मभि स्वैरचे मिशती लोके जे यज्ञ भुग्बाल केली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली जय
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरिभक्त प्राय